नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण आज माहिती बघणार आहोत नवीन जी-आरबद्दल. पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केलेलं होतं आपण 2025ची जी टेटची एक्झाम होती झाली होती, त्यावरती आपण रजिस्ट्रेशन केलेलं पवित्र पोर्टलवरती. त्याबाबतचाच आपल्याला एक नवीन जी-आर आलेला आहे की आपल्याला जे लिमिटेड प्रेफरन्सेस दिलेले होते, प्राधान्यक्रम लिमिटेड दिलेले होते, आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. चला तर आपण एकदा जी-आर बद्दल बघूया. काय आहे जी-आर याची सविस्तर माहिती पाहूयात. बघा, हा जी-आर आहे 2 एप्रिल 2026चा, म्हणजे आजच्या डेटचा. बघा, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत. ओके, तर महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे हे शुद्धीपत्रक आहे आणि हा जी-आर आहे 2 एप्रिल 2026 रोजीचा. बघा पुढं बघूयात. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 1 येथील तक्त्यातील क्रमांक 2 येथे लागू करावयाची तरतूद या स्तंभात खालीलप्रमाणे तरतूद करण्यात आली आहे. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारास त्यांच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल. म्हणजे बघा, यापूर्वी हा असा जी-आर होता की मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह ह्या दोन्ही निवडीसाठी 50-50 प्राधान्यक्रम आपल्याला लॉक करता येत होते. म्हणजे आता जर मी परीक्षा दिली, मला मार्क्स मिळाले टेटमध्ये आणि मला प्रेफरन्सेस आले मुलाखतीशिवाय 50, खूप सारे प्रेफरन्सेस आले. जास्त प्रेफरन्सेसपैकी मला फक्त 50च प्रेफरन्सेस तिथे लॉक करण्यात येऊ शकतील. म्हणजे मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह सुद्धा 50च प्रेफरन्सेस लॉक करता येतील. भलेही तुम्हाला जास्तचे प्रेफरन्सेस येऊ दे, पण तुम्हाला लॉक फक्त 50, असे दोन्ही मिळून 100 लॉक करता येत होते. मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह दोन्ही मिळून 100 प्राधान्यक्रम तुम्हाला लॉक करता येत होते. तर आता त्यांनी त्यात सुधारणा केलेली आहे. बघा, उपरोक्त तरतुदीऐवजी खालीलप्रमाणे सुधारित तरतूद करण्यात यावी. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. ओके, तथापि मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 100 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. तसेच मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे बघा मित्रांनो, चेंज इथं झालेला आहे की विदाऊट इंटरव्ह्यू जो राऊंड असतो त्याचे प्रेफरन्सेस जे आहेत, आपल्याला विदाऊट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्सेस आपल्याला 100 लॉक करता येतील. भले तुम्हाला जास्त प्रेफरन्सेस येऊ, पण त्यापैकी तुम्हाला फक्त 100 प्रेफरन्सेस तिथे लॉक करू शकता तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यू. आणि त्यांनी हे जसं तसं ठेवलं आहे की विथ इंटरव्ह्यू जे प्रेफरन्सेस आहेत का, तिथे तुम्हाला फक्त 50च प्राधान्यक्रम लॉक करता येतील. म्हणजे 50च प्रेफरन्सेस. इथं त्यांनी चेंज केलेला नाही, फक्त चेंज केलेला आहे कुठे की विदाऊट इंटरव्ह्यू जो प्रेफरन्सेस असतात विदाऊट इंटरव्ह्यूचे, तिथे तुम्हाला 100 प्रेफरन्सेस लॉक करता येतील. आणि विथ इंटरव्ह्यू जे आहेत का, ते तुम्हाला फक्त 50च प्रेफरन्सेस तिथे लॉक करता येईल. इथं थोडंसं मला असं वाटतं की विथ इंटरव्ह्यू प्रेफरन्सेसमध्ये त्यांनी ही मर्यादा 50 वाढवून 100पर्यंत करायला पाहिजे होते, पण नाही करण्यात आली. त्याबद्दल थोडंसं वाटतं, बाकी काही नाही. आपली इच्छा तर किती पण असू शकते, पण पहिल्यापेक्षा तरी त्यांनी वाढवून दिले. विथ इंटरव्ह्यूचे जर वाढवून दिले असते प्रेफरन्सेस तर अजून छान झालं असतं मित्रांनो आपल्यासाठी.
तुम्हाला जर हा जी आर पाहायचा असेल तर तुम्ही www.maharashtragovernmentin.च्या वेबसाईटवरती जाऊन हा जी आर पाहू शकता. तुम्हाला जर माहिती आवडली असेल मित्रांनो आजची अपडेट, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.